रमा वहिनी. काय हो? हो, माधवराव येतील ना आता? कचेरीत जायचं असेल ना? हो. मग त्यांच्या फराळाचं काय? अहो, सगळी जबाबदारी आता तुमच्यावर आहे. यांना जे आवडते ते काहीही करा. रमाबाई, अभ्यासाला बसूया ना? काय झाले रमाबाई? माधवा, आलास? होय. पण खूपच उशीर केलास. भाऊसाहेबांनी सारे बस्तान हलविले देखील. सारी मंडळी करवीरास रवाना देखील झाली. तू त्यांस थांबविले देखील नाही आणि निरोपही द्यावयास आला नाही. भाऊसाहेबांचे मन दुखावले गेले आहे निश्चित. बरीच वर्षे या समांतर रेषा तोलून धरल्या आम्ही. बाळंभटजी, या समांतर रेषांचा प्रवास मोठाच विलक्षण असतो. आपल्यातील अंतर कधीच मिटणार नाही आणि ते तसूभरानेही कमी जास्तही होणार नाही हे या रेषांना पुरते ठाऊक असूनही एकमेकींकडून अपेक्षा मात्र फार मोठ्या असतात. प्रत्येकीस वाटते दुसरीने अखेर शहाणे व्हावे आणि आपल्यास येऊन मिळावे. प्रत्यक्षात मात्र दोन्ही शहाण्याच असतात, म्हणून त्या आपला मार्ग कधीच सोडत नाहीत. बाळंभटजी, आम्ही आणि भाऊसाहेबांनी एकमेकांना स्वतःकडे ओढण्याचे खूप प्रयत्न केले, मात्र आमच्यातील वैचारिक अंतर सदैव तसेच राहिले आणि कायम तसेच राहणार हे सत्य स्वीकारण्याची वेळ आता आलेली आहे असे आम्हास वाटले. आम्ही एकत्र राहिलो असतो तर आमच्यातील मतभेद एकमेकांस क्लेश होण्या इतपत तीव्र झाले असते. दूर राहावे पण गोडीने राहावे हे अधिक उचित, आणि हाच विचार करून भाऊसाहेबांस आम्ही जाण्यापासून अडविले नाही. पण बाळंभटजी, भाऊसाहेबांच्या प्रती आमच्या मनात किती ममता आणि आदर आहे हे आपणही जाणता आणि भाऊसाहेबही जाणतात. असे झाले तर रडू नका रमाबाई. यातनं नक्की काहीतरी मार्ग निघेल. नका रडू. मला असे वाटते की आपण आलात. आपण अगदी वेळेवर आलात. सगुणाबाई, तुमच्याशी थोडे बोलावयाचे होते. कळले मला सारे काही.
रमाबाईंचे शिक्षण हा हे घर तुटण्यासाठी कारणीभूत ठरलेला विषय आहे हे तर आता स्पष्टच झाले आहे. आणि कळत का नकळत होईना माझाही त्यात वाटा आहेच. कारण आपल्या घरातील वडीलधाऱ्यांशी वेळोवेळी मी वाद घातला आणि रमाबाईंना शिकवण्याचा हट्ट केला. त्यांना 5वी इयत्तेपर्यंत शिकून तो हट्ट पूर्णही केला. पण आता मला असे वाटते की माझी निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली आहे. असे का म्हणता सगुणाबाई? अजून रमांचा अभ्यास पूर्ण व्हावयाचा आहे. खरे आहे ते, पण आपले तीर्थरूप इथला मुक्काम हलवून कुटुंबासह करविरास गेले. रमाबाईंनी शिकू नये असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्या तीर्थरूपांचे म्हणणे बाजूला ठेवून रमाबाईंना शिकवावे की न शिकवावे हा निर्णय सर्वस्वी आपलाच आहे. माझी मर्यादा इथेच संपली. कारण मुलींनी शिकावे यासाठी मी करीत असलेल्या कामासाठी दूषणे पत्करायची माझी तयारी आहे. पण त्यामुळे त्या मुलीच्या घरात एवढा मोठा पेच प्रसंग उभा राहत असेल तर मी त्यातून बाहेर पडणंच इष्ट ठरेल. तेव्हा आपण आता मला निरोप द्यावा अशी माझी विनंती आहे. आपले म्हणणे खरे आहे सगुणाबाई, परंतु हा पेच प्रसंग आपल्यामुळे निर्माण झालेला नाही. रमांचे शिक्षण हा विषय या घरात नेहमीच पेच प्रसंगाचा राहणार आहे. कारण आपल्यास तर ठाऊक आहे, आपण मोठ्या हिमतीने आणि वडीलधाऱ्यांचा अपमान न करता रमान शिकविले. तेव्हा आता अखेरच्या टप्प्यात आपण माघार घेऊ नये असे आम्हास वाटते. जे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आपण सारे नवमतवादी मार्गक्रमण करीत आहोत ती वाट आपण सोडू नये अशी आमची विनंती आहे. होय महादेवराव, पटले मला. शिक्षणाचा हा वसा मला अर्धवट सोडता येणार नाही. येत जाईन मी नेहमीप्रमाणे. यशस्वी व्हा. नारो झोपला की काय? अरे नारो जी. हा, सगळे सामान नीट घेतलेस ना रे? हो आणि बाकीचे सगळे नीट आहेत ना? हो, बाकीच्या बग्याही मागोमागच आहेत. हा. तुमचे का असे डोळे भरून आलेले? ज्यांनी रडावयास हवे त्यांच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस नाही. निघायच्या वेळी सुद्धा हजर राहिला नाही हा माधव. काल आम्ही गेलो होतो, स्वतः गेलो होतो खिचडी घेऊन. तो उपाशी म्हणजे आम्हास चालेल का राहिलेला? मग कुठला बाप जाईल? सगळा जिना चढून वरती गेलो खिचडीचे ताट घेऊन. पाय दुखत असताना सुद्धा वर गेलो. पोरास सांगितले, बाबा रे खाऊन घे. नाही म्हणाला. कोल्हापुरास निघतो आहे उद्यापासून, म्हणजे आता कायमचा तिकडेच राहीन म्हणतो. तुम्ही करा तुमचा संसार सुखाचा, तशी तुमची इच्छा म्हणाला. एकदा सुद्धा असं म्हणाला नाही की बाबा भाऊसाहेब थांबा, जाऊ नका. पुन्हा थांबलो तिथे थोडा वेळ लाचारासारखा. पुन्हा विचारले, विचाराने उत्तर देऊ नकोस, विचार करून उत्तर दे. तेव्हाही काही बोलला नाही. म्हणजे त्याचे मनही उत्सुक होते. आम्ही कधी जातोय त्याची वाट बघत होते. राजा राणीचा संसार करावयाचा असेल त्यास. हो, तुम्ही रडू नका. हो, रडू नका तुम्ही. रडून काय होणार आहे? अजिबात रडू नका. आणि रडण्यापेक्षा ना मला असं वाटते माधवा सरळ जाऊन जाब विचारावा असावा. म्हणजे खिचडी खाल्ली नाही,
जातो म्हटले कोल्हापुरात, तर त्याच्यावरही काही बोलला नाही. आणि वर कडी म्हणजे आज आम्ही सकाळी जर जाणार आहोत तर हा मुलगा हजर असावयास नको निरोप द्यायला. वाडा सोडताना चेहरा सुद्धा पाहिला नाही हो आम्ही त्याचा. रडू नका तुम्ही, रडू नका. आम्ही सुद्धा रडणार नाही आहोत. हो, अजिबात रडणार नाही आहोत. डोळ्यांच्या खाचा झाल्या तरी चालतील, माधवासाठी रडणार नाही. त्याला जर काही आमच्याबद्दल वाटत नसेल प्रेम, तर आम्ही कशास कराव्याचे. आज तुम्ही म्हणजे साक्षात बाळंभटजींनाच उलट उत्तरे करू लागलेले आहात. हे आम्ही कदापि खपून घेणार नाही. तेव्हा आपला आता तुमचा इथला प्रपंच गुंडाळा आणि आपली तुम्ही इथून प्रस्थान केलेले बरे, तुमच्यासाठीही आणि आमच्या कुटुंबासाठीही. खूप शिकल्या आमच्या सोनबाई, जे काही शिकायचं आहे ते खूप शिकल्या. आता पुढे कठीणच आहे गे बाई, स्वयंपाकातला एक पदार्थ देखील येत नाहीस. आणि काय गौरव आहे, ती मोठी मोठी पुस्तके वाचून का नवऱ्याचे पोट भरणार आहेस? आई काही म्हणून येत नाही हो या पोरीस. रडू नकोस, यातच सगळ्यांचे चूक आहे. आणि आम्ही गेल्यावर जरा जबाबदारीने वाग आणि स्वतःस, माधवास आणि या घरास नीट सांभाळ हो. पांडू, जी जी काय करतोयस हे? नाही, ते म्हणजे ते भाऊसाहेबांनी परत यावे म्हणून ना? वय वय. पांडू, घरी परत येणाऱ्या माणसास घरी परतावयास उशीर झाला तर त्याने लवकर यावे यासाठी असे करण्याची पद्धत आहे. पण भाऊसाहेबांनी तर आपला मुक्काम करविरास हलविलाच आहे, तर ते परत कसे येतील? आणि या गोष्टींमध्ये काहीही शास्त्रीय तथ्य नाही पांडू. पर ते आपली मनाची समजूत, आपले माणूस लवकर परत येण्यासाठी आपण काहीतरी केले अशी समजूत घालून घेतात माणसं, एवढेच. ते समजा खरं आहे मालक, पण माझी आपली एक येडी अशा म्हणा नाही तर काय म्हणा, पण मला असं वाटतं की काहीतरी व्हावं आणि थोरल्या मालकांनी समद्यांना घेऊन परत यावं. बघ, वाडा नुसता खायला उडतोय. मला नक्की वाटतंय ते परत येतील म्हणून. पण ते कठीण आहे पांडू. थकले मालक, थोरले मालक निघताना तुमची आणि त्यांची कुठं भेट झाली हो? त्यांची सारखी तगमग होत होते निघताना. मला नक्की वाटतंय ते येतील बघा परत. येतील येतील येतील, माझी खात्री आहे, नक्कीच येतील थोरले मालक. रमाबाई, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करा. रडता कशास? कारण माझ्यामुळे मामांची करविरास निघून गेले. माझ्यामुळे घरात भांडणे होतात. मी अभ्यास करीत बसते, मला स्वयंपाक येत नाही. मामांजी आणि सासूबाईंनी खूप वेळा सांगूनही मी लक्ष दिले नाही त्यांच्याकडे.
माझ्यामुळे झाले हे सारे. रमाबाई, काय बोलता आहात आपण? यात तुमचा काहीही दोष नाही. तुम्हास अभ्यास करावयास शिकावयास कोणी सांगितले? आम्हीच ना. मग त्याचे जे काही परिणाम असतील त्याची जबाबदारी आमचेवर आहे. तुम्ही केवळ मी तुमची अर्धांगिनी आहे ना. नवरा बायको एकच असतात ना. मग ही जबाबदारी माझीही आहे. आणि जसे मी तुमचे ऐकते तसेच मामंजी आणि सासूबाईंचे सुद्धा ऐकायला हवे ना. मग आपण आत्ताच्या आत्ता करविरास जाऊ आणि त्यांना परत घेऊन येऊ. मी मामंजींची क्षमा मागेन. मी सांगेन त्यांना की यापुढे माई जसे सांगतील मी तसेच करेन सारे. मी स्वयंपाकघरातून हलणार सुद्धा नाही. सारा वेळ सुभद्रा काकू, ताई सासूबाई, माई, दुर्गा वंश यांच्या बरोबर राहून सारे काही शिकून घेईन. मी आता बुकांना हात देखील लावणार नाही. रमाबाई, काय बोलता आहात आपण? नकोय मला शिक्षण. खरेच नकोय मला शिक्षण. नाही शिकायचंय मला. मी नाही शिकणार. खरेच नकोय. रमाबाई, शांत व्हा. शांत व्हा. डोळे पुसा पाहू. रडणे थांबवा आता. एका परीने तुमच्या मनाचा उद्रेक झाला हे चांगलेच झाले. एका बाजूने शिकलेच पाहिजे असे आमचे आणि दुसऱ्या बाजूने शिक्षण बंद करावयास हवे असे घरच्यांचे. दुहेरी दडपण होते तुमच्यावर. शिवाय वडीलधारी माणसे काही बोलली तरीही उलटून बोलावयाचे नाही असा तुमचा नेमच होता आणि तो आपण कसोशीने पाळलात. परंतु शिकणारच नाही हा विचार यापुढे मनात सुद्धा आणू नका. कारण तुमच्या शिक्षणाने इतर अनेक स्त्रियांच्या शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होणार आहे आणि तुमच्या या प्रवासात प्रत्येक पावलावर आम्ही तुमच्या सोबत आहोत. कळले ना? आणि रडूबाई, एक साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सुचलाच नाही. कोणता? अहो, स्वयंपाक शिकण्यासाठी अभ्यास सोडावा लागतो असे कोणी सांगितले तुम्हाला? जसा मन लावून 5वी पर्यंतचा अभ्यास केलात तसाच मन लावून स्वयंपाक शिका. म्हणजे मग प्रश्नच मिटला. मामंजींना सुग्रास भोजन करून घातलेत म्हणजे मग तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये पास झालात. कसे? फर्स्ट क्लास. बरे, सगुणाबाई देव तुमची अभ्यासिकेत वाट पाहत असतील. जा. आलेच.